सोलापूर महापालिका झोपेत, अतिक्रमणदार मोकाट, नागरिकांचा जीव धोक्यात तरी प्रशासन गप्प का? अमन चौक मजरेवाडी ते मदिना चौक सहारा मल्टीपर्पज हॉलपर्यंत दोन्ही बाजूने मुख्य रस्त्यावर मनमानीपणाने झालेले अतिक्रमण. मुख्य रस्त्यावर किराणा दुकानदारांनी, हॉटेल व्यावसायिकांनी, पानट परिवाले, भाजी विक्रेते, टू व्हीलर फोर व्हीलर गॅरेज मालक, छोटे मोठे कापड व्यावसायिक तसेच मॅरेज हॉलधारक बिनधास्तपणे फुटपाथ आणि सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून नागरिकांच्या येण्या जाण्याचा मार्ग अडवत आहेत. रस्त्यावर रिक्षा उभ्या करणे, फुटपाथवर दुकान थाटणे आणि सार्वजनिक जागेचा खासगी मालमत्तेसारखा वापर करणे हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे याबाबत लेखी तक्रार करूनही सोलापूर महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग आणि संबंधित अधिकारी यांना काहीच फरक पडलेला दिसत नाही. जनतेच्या तक्रारींची दखल घ्यायची नाही, कारवाई करायची नाही. मग हा विभाग नेमका कोणासाठी काम करतो असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. हा रस्ता शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि हजारो वाहन चालक वापरतात. उद्या एखादा गंभीर अपघात झाला, एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? अतिक्रमण हटवण्याचे अधिकार असलेल्या अधिकाऱ्यांना या प्रकरणात कारवाई का करता येत नाही? कोणाचा दबाव आहे? कोणाचे हितसंबंध जपले जात आहेत? की नियम फक्त सामान्य नागरिकांसाठीच आहेत? सोलापूर महानगरपालिकेने लक्षात ठेवावे, सार्वजनिक रस्ते आणि फुटपाथ हे कोणाच्या बापाची जहागीर नाही. नागरिकांच्या कराच्या पैशातून उभारलेल्या सुविधांवर कुणालाही बेकायदेशीर कब्जा करण्याचा अधिकार नाही. आज नागरिक विचारत आहेत की तक्रारी करूनही जर प्रशासन हालचाल करत नसेल तर अशा अतिक्रमण विभागाचा उपयोग काय? जनतेचा विश्वास गमावलेल्या अधिकाऱ्यांवर वरिष्ठांनी तात्काळ कारवाई करावी आणि संबंधित अतिक्रमण त्वरित हटवावे. हा विषय केवळ एका रस्त्याचा नाही तर संपूर्ण शहरातील वाढत्या अतिक्रमणांचा आहे. आज जर प्रशासन गप्प बसले तर उद्या प्रत्येक फुटपाथ, प्रत्येक रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडेल. म्हणूनच आम्ही सोलापूर महानगरपालिका आयुक्त, अतिक्रमण विभाग आणि लोकप्रतिनिधींना आवाहन करतो की तात्काळ या प्रकरणाची दखल घ्या, अतिक्रमण हटवा आणि नागरिकांना मोकळा श्वास घेण्याचा अधिकार परत द्या. Audio Jungle.